29 वर्षीय वय असलेल्या पत्नीची गळा घोटून हत्या केली. कारण काय? कारण हे होतं की तिच्यावरती संशय होता, तिच्या चारित्र्यावरती संशय होता. ज्यावेळेला हत्या झाली त्यावेळेला मृतदेह पुरून टाकला. पण पुन्हा भीती वाटायला लागली, कोणाला तरी सापडेल म्हणून मृतदेह बाहेर काढला, पोत्यामध्ये भरला नग्न अवस्थेत आणि कॅनलमध्ये टाकून दिला. जरी कोणाला कळालं तरी असं वाटावं की कोणीतरी अत्याचार केलेत आणि आपण पकडू जाऊ नये म्हणून. ही करामत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एका पतीची. काय आहे पूर्ण घटना आणि कसा उघडकीस आला पूर्ण हा गुन्हा, पूर्ण स्टोरी सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2 ते 3 महिन्यापासून होते. 3 महिन्यापूर्वी अनिता नावाची 29 वर्षीय महिला ज्या वेळेला घरात बसलेली होती त्यावेळेला तिचा पती आला. अचानक तिला वाद घालू लागला तिच्यासोबत. तू त्या अनिलसोबत का बोलते? आता ह्या अनितालाच काही समजत नव्हतं तिचा पती असा का बोलतोय. आज जो अनिल होता शेजारी राहणारा एक व्यक्ती, जो की आपलं नॉर्मल बोलणं चालणं करायचा, पण तिच्या पतीला वाटलं की हिचे आणि या अनिलचे अनैतिक संबंध आहेत. आता 2-3 महिने या दोघांमध्ये चांगलाच वाद चालला. वाद चालल्यानंतर या दोघांचा वाद विकोपाला गेला. आता दुसरीकडून त्या रमेशची पत्नी अनिता त्याला शिव्या द्यायची, तो तिला शिव्या द्यायचा. रोजच्याच वादाला कंटाळून आणि चारित्र्यावरती एकदम दब आणि हिच्या चारित्र्यावरती संशय असल्याने त्याला रमेशला फसवण्याची भावना तयार झाली त्याच्या मनामध्ये. रमेशने विचार केला की हिला तर काय जिवंत सोडून चालणार नाही. त्यामुळे एका रात्री या रमेशने अनिताला त्या भांडणामध्ये तिचा गळा घोटला. आता गळा घोटल्यानंतर त्याने खड्डा खणला, तिथं पुरून टाकलं. पण विषय हाच होता की पुरल्यावर कोणाला तरी सापडेल, कोणीतरी उकरलं, कुत्र्यानी मांजराने उकरलं तरी सापडून जाईल म्हणून याने काय केलं की पुन्हा उकरलं, पोत्यामध्ये भरलं. आता पोत्यामध्ये भरताना असं तसं नाही भरलं, तर साडी काढली, तिचे पूर्ण वस्त्र काढून टाकून दिली, पोत्यामध्ये भरलं आणि टाकून दिलं. त्याचं कारण असं की जरी कोणाला सापडलं तरी असं वाटावं की अत्याचार केलेत कोणीतरी लैंगिक आणि त्याच्यामुळे मारलंय. आता ज्या वेळेला हिचा मृतदेह सापडला कॅनलमध्ये, पोलीस या घटनेची चौकशी करू लागले. तक्रार झाली दाखल. तर कुणाल मिसिंग आहे का हे सगळं बघितलं. तर हा जो रमेश होता याने 29 एप्रिलला त्याची पत्नी मिसिंग असल्याची कंप्लेंट दाखल केली होती पोलीस स्टेशनमध्ये. पोलिसांनी या रमेशला बोलवलं, विचारलं की तुझी पत्नी आहे का? आता त्याने अर्धा तास 1 तास बघितलं, पण अर्धा 1 तासानंतर त्याच्या डोक्यात काय आलं काय माहिती, हो म्हटला माझीच पत्नी आणि रडायला लागला. पण त्याने जो जबाब दिला त्याच्यावरून पोलिसांना असं जाणवलं की याच्या जबाबामध्ये तफावत आहे. पोलिसांनी चौकशी चालू केली. त्यावेळेला या रमेशला पोलिसांनी धरलं. त्याचे जबाब चुकीचे होते. पोलिसांना पूर्ण संशय होता की यानेच काहीतरी कांड केला आहे. त्याला 3rd डिग्री द्यायला चालू केली. त्यावेळेला त्याने पूर्ण घटना सांगायला चालू केली. तर नेमकी काय होती घटना मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. तर विषय असा आहे की मित्रांनो, 2014 साली अनिता आणि रमेश या दोघांचं लग्न झालं होतं. ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला एकदम सुखी संसार. तेव्हापासून दोघं आनंदी होते. पुढे चालून हळूहळू या दोघांना एक मुलगा एक मुलगी झाली. दोघंही शाळेला जाऊ लागले. आनंदित संसार होता, शेती होती, शेती करायचे. पण पुढे चालून ही जी अनिता आहे ही आता नॉर्मल लग्न झाले म्हटल्यानंतर त्या गावात मिसळली. ज्यावेळेला गावातल्या मैत्रिणी बनल्या त्यांच्यासोबत गप्पा मारणे, त्यांच्या घरी जाणं येणं, शेजारीच राहणारी तिची मैत्रीण सुनीता, तिचा पती जो होता अनिल याच्यासोबत पण हिचं कॉन्टॅक्ट वाढलं. ज्यावेळेला कॉन्टॅक्ट वाढलं, बोलणं चालणं, आता त्या दोघांमध्ये नातं काय होतं हे स्पष्ट नाही, पण त्यांच्यामध्ये बोलणं चालणं होतं. हेच तिच्या पतीला अनिलला खटकत होतं. हेच त्या सुनीताच्या पतीला हेच त्या रमेशला खटकत होतं की तू परपुरुषासोबत कसं काय बोलते, हे तुझा काय संबंध त्याच्यासोबत बोलायचा. याच्यावरून यांच्या दोघांमध्ये मागच्या 3 ते 4 महिन्यापासून वाद होत होते. ही वाद विकोपाला गेल्यामुळे रमेशने एक दिवशी त्या सुनीताचा गळा घोटून एक दिवशी या वादामध्येच या रमेशने सुनीताचा गळा घोटला आणि तिला संपवले. आणि पुढे जे प्लॅनिंग झाली मी ते तुम्हाला सांगितलेच. तर या गोष्टीवरून एवढं समजतं की एखाद्या वेळेला मनामध्ये संशयाची सुई लुकलुकू लागली की आयुष्य बर्बाद होतं. जसं की या कुटुंबाचं झालं. 2 लहान लहान लेकरं आहेत. त्यांनी काय करायचं, कोणाकडे बघायचं? बाप गेला जेलमध्ये, आई गेली संपून,
पूर्ण आयुष्य बरबाद झालं. बाकी या रमेशला तर जी शिक्षा व्हायची ती होईलच. त्याने पूर्ण गुन्हा कबूल केला आहे. व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा.